महावितरणचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या महावितरण कंपनीचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. महावितरणचं बोंगळ कारभाराचं निषेध असो. या महावितरण बोंगळ कारभाराचं निषेध असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. एमएसबी अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. या एमएसबी अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. काय मका घास सगळं जळून गेले. ती कलिंगड बिगर पाण्याचं हे व्हायला लागले. कलिंगडाला रोज पाणी लागतंय. निवेदन देऊ. 4 महिन्यापासून डीपी चलत नाही ते, लाईटी चलत नाही ते. लिहून देतात कधी आम्हाला एवढ्या दिवसात तुमचं सविस्तर लेखी देणार आहेत का? निवेदन देतो. हा काय देणार तुम्ही? आम्ही येणार जाणार. आज 15 दिवस झाले साहेब आम्ही इथं येतो की तुम्ही लगे म्हणतात फोन लावतो वायरमॅनला लाईट सोडतो. काय आम्ही तुम्हाला वाप्यात सुद्धा पाणी जाई नाही. आम्हाला वायरमन सहित द्या. आम्हाला 0 वायरमन पाहिजे आमच्या गावाला. वायरमन बी नाही, काहीच नाही. काय तर सगळं भोंगळ कारभार आहे तुमचा. कुणी बी येते ना आमची लाईट बंद करताय. सिंगल फ्यूज बी नाही. 12वीचं 10वीचं पेपर चालू आहे. पाणी नाही प्यायला, पाणी नाही फिरणं, काहीच नाही. अहो इडीचं जाऊ द्या. मग काय पोरांचं परीक्षेत पेपरचं वाटोळं करायचं काय? फिरणं काहीच फिरणं. एवढा बल लागतोय घरी. 1 मिनिट सुद्धा लाईट याय नाही. रात्र लाईट बंद आहे. परीक्षा टाइम चालू आहे. गेट लावा जोपर्यंत साहेब पुढे येत नाही. 15 दिवसात आम्ही सूचना करून गेलोय. तरी पण तुम्ही शेतकरी आहेत ना. या आपला विचार करणार म्हणले आपल्याला यांचा विचार करायची काय गरज आहे? बाकीच्या शेजारच्या गावात एक मिनिट पण मागे काय भारताच्या बाहेर आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? जाती गावातच लाईट सबस्टेशन आमचं सगळं आमचं. जाणून बुजून अधिकारी नसते तिथं. कलावत साहेब तर जसे आलेत ना तसे तर ऑफिसलाच नसतेत. भेटायचं म्हणलं तर काय असलीच उडवाउडीची उत्तर आहेत. मागचं साहेब म्हणले आम्हाला आता 10 अहो, मिनिट झाले. बरं का, महावितरण कंपनीचे अधिकारी निवड रंगेले असतात. निवड रंगेले डीपी 4 महिने झाले. 4 महिन्यात एकही दिवस घोटाळा निघा नाही त्या डीपीचा. कुलूप लावा बसा इथं. सरळ कुलूप लावा. बघू काय होईल ते होईल पुढे. सगळं होईल. हा बरोबर आहे. बघू बरं कसा अधिकारी येत नाही काय काय करणार? दोघ जण आहेत. एक जण जरी लावा साहेबाला फोन. आणि दुसरा अर्ज करा तहसील अर्ज द्या. मोर्ची भूमिका घेऊ काय घ्यायची लगेच तुला. ही बरं का यांच्याकडून लिहून घ्या. लिहून घेऊन आपण निवेदन तयार करा. 2-3 दिवसात नाही निर्णय झाला तर रस्ता रोखू. नाही सबस्टेशनच कुलपट ठोकायची. हा हे आपलं गाव आहे. तिथली हाणल्यावर काय करते सबस्टेशन काय 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 ठिकाणी तुम्हाला सांगतो रानमाळ पळतात माणसं काठी घेऊन पळतात लोक. या आपण निवळ येत 4 महिने झालं माने डीपी चालू नाही साहेब. 4 महिने झालं. 4 महिन्यात माझं नुकसान झाले 6 ते 7 लाख रुपयाचं. आणि आजची परिस्थिती चला राहणार. तुम्हाला सांगतो आम्ही दररोज अंधार असतोय. येतो म्हणले का? बोलवा नाही अशा समस्या बरं का. आता सांगायचं म्हणजे तुम्हाला दिवस पुरा. अहो तुम्हाला सांगतो पवार साहेब आणि जाधव साहेब होते ना त्या काळात असल्या लाईटीचं हीच नव्हतं. ऐका ना, तहसीलला निवेदन देऊ. तोपर्यंत त्यांच्याकडे निवेदन सादर करून कलावती साहेबाला आल्यानंतर भेटू. नाही कलावत नाही त्यांच्याजवळ निवेदन द्यायचं. हा हा कुलूप लावून घेऊ इथं बसून. हा बसा या इथं. चला करा बंद, चला करा बंद. कुठं बसायचं काय यांनी केला का? नाही नाही याचा विचार करायची काय गरज आहे? शेजारच्या गावची गाव आपल्या बोकडी घातली. अहो
तुम्हाला सांगतो ह्या साहेबाला 15 दिवस झाले मी हेल्प घालतोय. साहेब म्हणतोय सोडतोच लाईट. रात्री 12 वाजता आम्ही तिथं एमएससी सबस्टेशनला 1:15 वाजता. शेतकऱ्यांना काही काम आहेत का नाहीत? तिथं गावातले माणसं आपल्या गावात जाधव साहेब आणि पवार साहेब होते त्या काळात लाईट चालत होती. ही साहेब आल्यापासून लाईटच चालत नाही. जातेगाव काय कशासाठी तुम्ही बसलाय महावितरणमध्ये? अहो 15 ते 20 दिवस झालं लाईटच चालला. हो काही बघा गाज जळून चाललाय, मका जळून चालली. हो ती कलिंगड सुद्धा फार 7 ते 8 लाखाचं नुकसान झालंय लोकांचं, शेतकऱ्यांचं. लाईट नाही गावात 15 ते 20 दिवस झालं. गावात रानातला माने डीपी तर 4 महिने झालं चल नाही तर कसलाच फॉल्ट निघा नाही त्याचा. फॉल्टच निघा नाही. आणि दुसरीकडे घोटाळा आटला तर लगेच अख्खं जातेगाव बंद करतील. आश्वासन काय दिले तुम्हाला? काय नुसतं चालू करतो म्हणते, चालू करतात. रात्री पण जुंजकर साहेब आलं म्हणले लाईट सोडतो म्हणले, सिंगल फ्यूज पण सिंगल फेज नाही कसले लाईटच सोडी नाहीत. ही फक्त यांचं बोलणं मोठाडे, काम शून्य. त्यानंतर तुम्ही काय केलं? आम्ही माघारी आलो रात्री सबस्टेशनहून. साहेबांना म्हणलं, साहेब म्हणले जावा तुम्ही, आम्ही लाईट आजपासून क्लिअर सोडतो, सिंगल फ्यूज बी सोडतो. तरी पण नाही सोडली. बसून तुम्ही गेट करा. आम्ही ज्यावेळेस मेन अधिकारी येते तोपर्यंत आम्ही 1 तास झाला इथे येऊन बसलोय. कोणते अधिकारी आलेच नाही. कोणतेच अधिकारी आले नाहीत. ओढोओढीचीच उत्तर देतात. आमच्या गावाला 0 वायरमन पाहिजे तर पाहिजे. आम्हाला वायरमन पाहिजे. कोणते साहेब आले? झुंजकर कलावत साहेब मला म्हणले बाहेर आहेत, आणि आता लगे गेट लावलं की लगेच इथं हजर झाले. हा महावितरण अधिकाऱ्याचा विजय असो, विजय असो, विजय असो. शेतकरी एकजुटीचा या महावितरण अधिकाऱ्याचं करायचं, या महावितरण अधिकाऱ्याचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचा. आपले संबंध असे आहे, तुम्ही आम्हाला किती हळहळ केली, हाकलून दिलं, काहीही केलं तरी आमचा आणि तुमचा संबंध हा राहणारच आहे. आलं का लक्षात? आम्हाला संबंध तोडत नाही. आम्हाला संबंध तोडत नाही. तोडून तुमचं काम भागत नाही. संबंध तोडण्यासाठी आलेलं नाही, आमच्या समस्या मांडण्यासाठी. समस्या काय ती जर तुम्ही सांगितली तर आपण ती समस्या समजून घेऊ आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचा आम्ही ही समस्या आम्ही तुम्ही म्हणता की बाहेरच या, फोटोज काढू द्या, फोटोही काढू. आम्हाला ते प्रदर्शन करत नाही. आम्हाला प्रदर्शन करत नाही का की साहेब? 15-20 दिवस झाले. काय का हे तुमचे नेते माझ्याकडे नेहमी येतात. जेव्हा जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा तेव्हा त्यांनी जे काही प्रॉब्लेम आणलेले असतात त्याच्यावर आमच्याकडून शक्य असलेलं आम्ही सोल्युशन काढतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आता आज पण तुम्ही आलेले मग पहिले प्रॉब्लेम सांगा, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत त्याच्यावर चर्चा करून त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं ते पण बघू. बोला एक बोला. आता ते तुम्ही स्लोगन गाऊन राहिले हे ते सगळं ठीक आहे, तुम्ही तुमच्या लेवलला करा. आलेत ना तुमच्याकडे, ह्यांच्या प्रश्नावर तुम्ही आतापर्यंत किती वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले? त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम आणले. होय साहेब, एबीसी चालता विषय तुम्ही तेव्हा ही बसविला, पण ती एबीसी चालत नाही. माझं काम बसून देणं एवढंच आहे की नाही दादा? आहे पण तिथं वेळेवर काही प्रॉब्लेम असेल नाही नवीनच आहे साहेब. तुम्ही बिल कसं काय काढली त्यांची? हे उपविभागीय कार्यालय आहे. या उपविभागीय कार्यालयाच्या खाली तुमचे सेक्शन इंजिनियर असतात. सेक्शन इंजिनियरच्या नंतर तुमच्याकडे प्रत्येक गावामध्ये एक लाईन स्टाफ असतो. अशी आपली यंत्रणा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन जर यंत्रण कंत्राटदारामार्फत सुद्धा तुम्हाला अहो मी 1 महिना झालं झुंजकर साहेब असं काम झालं की नाही, थोडंफार लेट झालं असेल पण एक स्विच मागितला, आम्ही लावून दिला. आता ते मेंटेन करणं, चालू ठेवणं हे आपल्याला स्टाफचं काम असते. त्याच्यात ते राहिलं असेल तर ते पण दूर करू आपण. अहो साहेब 20 ते प्रॉब्लेम आताचा प्रॉब्लेम आणतो, ऐकून घ्या. आताच आम्ही कशासाठी आलोय साहेब? राहू द्या, चर्चा करू. नाही 20 ते 25 दिवस झाले साहेब. ती घास आणि ती मका आणणार लाईट चालत नाही. तुम्ही अक्षरशः पिकं जळून चालले. 20 दिवस झाले आमच्या लाईट येते. जवळजवळ 50% लोकांची मोटर झाली लाईट करून.
त्याने आम्हाला साहेब 4 महिने झालं माने डीपी ना माने जाते गावातला त्या डीपीवर 40 कनेक्शन आहे ती आणि त्या माने डीपी फक्त मला प्रश्न विचारायचा आहे तुमचा फक्त माने डीपीचा प्रॉब्लेम आहे का भरपूर पहिले पूर्ण एरियाचा प्रॉब्लेम काय आहे तो पहिले बघावा लागेल सॉल्व्ह झाल्यानंतर डीपीचं राहू द्या गडीवर या लाईटीचं बोला आम्हाला पूर्ण 8 तास लाईट येत नाही काय अख्ख्या गावाला दिवस गावाचं का बोलू मग आपण शेती पंपाचं बोलतो हा मग शेती पंपाचं आहे शेती पंपाचा माने डीपी जे आहे ना त्याच्यावर असं डीपीचं परत बोला लाईटीचं बोला तुम्ही लाईट चालते का लाईटच चलत नाही पूर्ण जातेगावला शेती पंपाची लाईट व्यवस्थित मिळत नाही लाईटच 5 मिनिट टिकती जाते 5 मिनिट टिकती जाते कोणतं फिडर आहे आपलं ते खडकी यायची कोणत्या सबस्टेशन मधून आहे जातेगाव रात्री 12 वाजता का 12:30 वाजता झुंजकर साहेब आले ते तुम्हाला दिले आम्हाला नाही न्यायचं नाही ती पोच घ्या ना आपली असं पोच